विचाराने विशाल पाटील चालले नाही तर विशाल दादांची एक गाडी आणि माझी एक गाडी सूत्रांना ओळखाय जाणार हे एक आव्हान केलं होतं काल मी जे सगळं हे तयार झाले की बाबा काहीतरी जी 15-20 दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचा की कुणाला जागा सुटणार, पण हे मध्ये जे गेली 10-15 दिवस चालू झालेलं आहे त्या ह्याच्यामुळे जरा काल ते आव्हान केलं की नाही खरं महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे आणि विशालदादा ही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेतच आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील. दरबारच्या दबदब्याला काँग्रेस घाबरते का? मी असं म्हणू शकत नाही. म्हणजे त्यामुळेच विरोध चाललाय असं काय? तुमची भीती आहे का त्यांना? तुम्ही निवडून येणार सोडा तुम्ही निवडून तरी म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून 100% येणार आहे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये, त्यामुळे कदाचित हे चाललेलं असावं. शिवसेनेत घेऊन तुम्हाला घेऊन उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीची आज किंवा उद्या बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील. पक्षाचा निर्णय तुम्हाला मान्य राहील तो काय असेल उद्या जो निर्णय होईल तो मान्य 100% महाविकास आघाडी म्हणून जोही निर्णय होईल त्या निर्णयाबरोबर मी एक शिवसैनिक म्हणून राहणार आहे. काल आपण बोलता आता विशाल दादांची एक गाडी आणि माझी एक गाडी सूत्रांना ओळखाय जाणार हे एक आव्हान केलं होतं काल मी जे सगळं हे तयार झाले की बाबा काहीतरी जी 15-20 दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचा की कुणाला जागा सुटणार, पण हे मध्ये जे गेली 10-15 दिवस चालू झालेलं आहे त्या ह्याच्यामुळे जरा काल ते आव्हान केलं की नाही खरं महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे आणि विशालदादा ही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेतच आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील. तुम्ही निवडून येणार सोडा निवडून तरी म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून 100% येणार आहे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये, त्यामुळे कदाचित हे चाललेलं असावं. शिवसेनेत घेऊन